समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट. निवासी आरडीसी हा त्यांना निवेदन दिलं होतं. जवळपास 2-2.5-3 महिने त्यांनी सगळ्या चिल्ल्या करून टाकतात, झाडं बिडं तोडून लोक तिथं आंदोलन करतायत. आता परवा पण तिथं स्थानिकांनी जलसमाधी घ्यायचा प्रयत्न केला. तिथं प्लास्टिक सुद्धा मोठ्या प्रमाणात चाललं. दिवसा प्लास्टिक प्लास्टिक चाललं. काही उपयोजना विषय आहे. आपल्या महसूलला निगडीत आहे जास्त. हा विषय गंभीर आहे. आता काय कारवाई होणं काय खबाले म्हणून. आता मला परवा त्यांनी फोन केला आणि व्हॉट्सअपला सांगितलं की तुमचा अर्ज निकाली काढला. तर व्हॉट्सअपला अर्ज निकाली तक्रार अर्ज एक महिन्यापूर्वी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस प्रमुखांना एक तांबी प्रकल्पाबद्दल अडणीचा प्रकल्प आहे त्यासंबंधी आम्ही पत्रव्यवहार केलेला होता. आज एक महिना होऊन सुद्धा अद्याप त्यांनी आतापर्यंत काहीच कारवाई केली नाही. तिथं आमची प्रमुख मागणी काय आहे की त्या गाववाल्यांना धमकावून त्यांच्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे. ब्लास्टिंग मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. तिथं तुम्हाला सांगतो म्हणजे आम्ही तर म्हणणं आहे की तुम्ही एकदा जाऊन या. एवढं मोठं ब्लास्टिंग चालू आहे तिथं. उत्खनन एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे. मोठे मोठे डोंगर फोट आहेत. हो, नक्की आम्ही साताऱ्यात आहे का कुठल्या जिल्ह्यात आहे हेच आम्हाला समज नाही. त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर सगळे परप्रांतीय लोक तिथं आहेत. काय चाललंय कुणाला कुणाचा मेळ नाही आणि मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये महसूल पाठी त्यांना साथ देत आहे असं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे. आम्ही एक महिन्यापूर्वी पत्र दिलेलं आहे. त्यांनी अद्याप कारवाई केली नाही. आता दुसरं आम्ही पत्र दिलेलं आहे. कोणी जर कारवाई आठवड्यात नाही केली जिल्हाधिकाऱ्यांनी आणि तर आम्ही कोर्टामध्ये त्यांना पार्टी करणार आणि याचिका रिट दाखल करणार आहे. आता जर तुमची रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करूनही न्याय मिळत नसेल तर ठोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येणार. त्यामध्ये असणाऱ्या निमित्त आहे या संदर्भात मुख्यमंत्र्यांपासून ते संबंधित सर्व मंत्री असतील, वनमंत्री असतील किंवा आपले जिल्हाधिकारी कार्यालय असेल, वन खाता असेल, सगळ्यांना आम्ही त्या पद्धतीचे निवेदन दिलेलं आहे. परंतु महसूल विभाग किंवा बाकीचे वन विभाग त्याच्याकडे का डोळे घात करत आहे आम्हाला कळणार आहे. गोष्ट प्रचंड झाडांची कत्तल केलेली आहे. तिथे परप्रांतीय त्यांचे कुठलेही विरोध फॉर्म करून न घेता ते तिथे काम करतायत. कुठल्याही शेतीचे त्यांच्याकडे हे नाही. ते लोकांवर दबाव आणून प्रचंड प्रमाणात जमिनी लाटलेल्या आहेत त्यांनी. असे अनेक 50-60 मुद्दे आमचे आहेत. त्या संबंधात कोणकोणत्या गावात आहेत? परवा पण तुम्ही बघितलं असेल त्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. आता प्रत्येक वेळी कोणाला तरी प्रशासनाला हाताची धरून त्यांची निष्काळ दाबी करायची लोकांचं भीतीचं वातावरण आहे. म्हणजे अडाणी सारखे लोक जे प्रशासनाला हाताला धरून दबाव टाकून हे सगळं करायचं घाट घातला. मुळात तुम्ही त्या प्रोजेक्ट बघितला तर खालच्या तारवे धरणातून वर एक नवीन धरण बांधायचं, तिथं पाणी साठा करायचा आणि परत तिथनं पाणी सोडायचं आणि त्याच्यातनं टर्बाईन मधनं निर्मिती करायची. म्हणजे ते पाणी लिफ्ट करणं किंवा बाकीचं करणं प्रकल्पाचा खर्च बघता हा सगळा सर्वसामान्यांच्या छाताडावर दगडच परवडणारच नाही. आणि हा प्रकल्प करायचा घाट का शासनानं करला हा आमचा प्रश्न आहे. येत्या काही दिवसात आम्हाला जर या संबंधित न्याय नाही मिळाला तर आम्ही कोर्टात हरित लवादाकडे याचिका दाखल करणार आहे आणि रस्त्यावर आंदोलन करणार. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी